मला आनंद आहे आमच्या आदरणीय रमेशभाई कीर यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक विचाराने आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेशभाई कीर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू। आउटगटकेचं आता असलेलं ते मंत्रिमंडळ असेल, इनमेन 3 महिन्याचं मंत्रिमंडळ, पण ऑक्टोबरमध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील महाराष्ट्र विधानसभेच्या, पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये यावेळेला कोणत्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचंच सरकार येईल अशी 100% खात्री आहे। आम्हाला त्यांची काळजी नाही, निश्चिंता त्यांचा आणि अभ्यास करत नाही। इंडिया आघाडीच्या वतीने योग्य तो जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायच्या निर्धाराने आम्ही कामाला लागलो आहोत। कोकणातून शिवसेना संपवण्याचा आसुरी आनंद देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंना जर घेत असतील तर अशा या नतद्रष्ट लोकांना कोकणवासीय योग्य वेळेला योग्य ती जागा दाखवून देतील अशी मला खात्री आहे। कारण कोकण आणि शिवसेना यांचं नातं हे अभंग आहे आणि ते कायम राहील हे पुन्हा एकदा दाखवून देऊ येत्या निवडणुकांमध्ये। कोकण हा आमचा परिवार आहे, त्या परिवारापासून आम्ही दूर राहू शकत नाहीये। त्यामुळे पराजित जरी झालो तर त्याचं खापर किंवा त्या दुःखामध्ये बुडून न जाता पुन्हा एकदा कोकणवासियांच्या सेवेसाठी मी आणि माझे सर्व सहकारी, इंडिया आघाडीचे सर्व सहकारी पुन्हा एकदा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर आलेलो आहोत आणि त्यामध्येच आणखी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशभाई कीर यांना उमेदवारी दिली असल्यामुळे त्यांच्या विजयामध्ये आम्हाला अग्रभागी व्हावंच लागेल, प्रयत्न करावेच लागतील, या उद्देशाने आम्ही बाहेर पडलेलो आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।